संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा। मुंडेंना कार्यमुक्त केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। रात्रीच राजीनाम्याचा निर्णय झाल्याच्या एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। राजीनामा द्या नाहीतर राज्यपालांना पत्र लिहून हकालपट्टी करावी लागेल। राजीनाम्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या मुंडेंना फडणवीसांची तंबी, सूत्रांची माहिती। मुंडेंचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावरून, राष्ट्रवादी काँग्रेसची माहिती, तर वैद्यकीय कारणावरून राजीनामा। स्वतः धनंजय मुंडेंचा ट्विटद्वारे दावा, नैतिकतेवरून विरोधकांचा हल्लाबोल। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं नेमकं खरं कारण काय, तसंच 2 महिन्यांनी अधिवेशनाच्या काळातच या गोष्टी बाहेर कशा आल्या? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची शपथच व्हायला नको होती। राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, राजीनामा आधीच झाला असता तर पुढच्या गोष्टी टळल्या असत्या, पंकजा मुंडेंचं मत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांची मागणी। खंडणीची बैठक सातपुडा बंगल्यावर झाली होती, सुरेश धस यांचा आरोप। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळांचं पुनर्वसन होण्याची शक्यता, तर मंत्रिपदासाठी प्रकाश सोळंके, अनिल पाटील आणि संजय बनसोडेंचं नावही चर्चेत। डॅमेज कंट्रोलसाठी मंत्री शंभूराज देसाईंच्या निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक। मुंडेंच्या राजीनाम्यामुळे महायुतीत अनेक मतप्रवाह झाल्यानं बैठकीत चर्चा। संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर बीड आणि केजमध्ये बंद। देशमुखांच्या खुन्यांना फाशीची मागणी, शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाणे आणि पुण्यात आंदोलन। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब। ठाकरेंकडून विधानसभा अध्यक्षांकडे पत्र, राष्ट्रवादीकडून 2.5 वर्षांच्या फॉर्म्युल्याची मागणी। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य अबू आझमींना भोवण्याची शक्यता, निलंबनाच्या कारवाईची मागणी। वादंगानंतर अबू आझमींकडून वक्तव्य मागे घेत असल्याची घोषणा। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताचा 265 धावांचा पाठलाग सुरू। गिल आणि रोहित माघारी, भारताची सावध सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।